नमस्कार, मी आहे मच्छिंद्र टिंगरे आणि तुम्ही पाहताय माझं यूट्यूब चॅनल जाहीर सभा. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकांचं रणशिंग भोकलेलं आहे आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागा वाटपांचा घोळ सध्या सुरू आहे. आज भाजपची पहिली यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे की महाराष्ट्रामध्ये कोण कुठल्या सीट लढणार आहेत. परंतु अद्यापही महाविकास आघाडी किंवा महायुतीच्या ज्या सीट्स आहेत त्या फायनल झालेल्या नाहीत. मात्र काही मतदारसंघ असे आहेत की तिथले उमेदवार जवळपास निश्चित आहे. त्याच्यातलाच एक मतदारसंघ म्हणजे बारामती. बारामतीमध्ये अजित पवार हेच त्यांच्या पक्षातून उमेदवार असणार आहेत. अजित पवार निवडणूक लढणार नाहीत वगैरे अशा चर्चा झालेल्या होत्या. मात्र बारामतीमध्ये नेमकं काय चाललेलं आहे, जनतेचा नेमका काय कल असणार आहे आणि बारामतीत कोणकोणत्या मुद्द्यांवरती निवडणूक लढली जाणार आहे हे आपण बारामतीतल्या काही पत्रकार मंडळींकडून घेणार आहोत आणि त्यांच्या लेखणीच्या नजरेतून सध्या बारामतीचं एकूणच चित्र काय आहे हे जाणून घेणार आहोत. तर सुरुवातीलाच आपल्याबरोबर केसरीचे सोमनाथ कवडे सर आहेत. सर, मला सांगा, काय बारामतीची गेल्या वर्षी, तुम्ही गेले अनेक वर्ष पत्रकारितेत आहात, गेल्या वेळेसची निवडणूक आणि सध्या पवार कुटुंबामध्येच दोन गट झालेले आहेत, ह्या सगळ्या गोष्टींचं समीकरण बघता, लोकसभेचं समीकरण बघता विधानसभेचा कसा कल असेल? नक्कीच बारामती मतदारसंघ हा नेहमीच राजकारणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. कारण इथं पवारांचं वर्चस्व असलेला एक हाती मतदारसंघ नेहमी गणला जातो. इथं पवारांनी दिलेला उमेदवार विधानसभेला, लोकसभेला निर्विवाद जिंकतो. पण यावेळच्या निवडणुकीचं चित्र जरा वेगळं आहे. कारण त्याच पवार कुटुंबात दोन गट पडल्यामुळं एका बाजूला अजित पवार आणि दुसऱ्या बाजूला शरद पवार अशी जरी गटांची संख्या असली तरी सध्या येणाऱ्या विधानसभेसाठी अजित पवार निश्चित झालेत. मात्र दुसऱ्या गटात शरद पवार गटाकडे अद्याप उमेदवार जाहीर झालेला नाही. त्यामुळं बारामतीकर आणि एकूणच सर्व नागरिकांना शंका निर्माण झाली की उमेदवार नक्की कोण असणार आहे. त्याच्यामुळं नागरिक आणि मतदार सध्या उमेदवारीवरनं संभ्रमात आहेत. तिथंच दुसरीकडं मागच्या वेळेचा विचार केला तर मागच्या वेळी आत्ताचे आमदार म्हणजेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना 1,65,000 मताधिक्य मिळालं होतं. मात्र यावेळी जर पवार विरुद्ध पवार असा सामना झाला तर नक्कीच ते मताधिक्य घटण्याची दाट शक्यता आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे भावनेचं राजकारण झालं होतं किंवा शरद पवारांकडे बघून जे मतदान झालं, अजित पवारांनी सगळी ताकद लावली पण ती वायाला गेली आपण बघतोय. ह्या जे सगळं भावनेचं राजकारण आहे याचा कुठं परिणाम आता विधानसभेत होताना दिसतोय का? नाही, म्हणजे ठामपणे नाही म्हणण्याचं कारण असं झालं की बारामती मी मगाशी म्हटल्याप्रमाणे पवारांचा अभेद्य गड आहे. लोकसभेला सुप्रिया सुळे असतील आणि विधानसभेला अजित पवार असतील, हे सूत्र बारामतीकरांचं नेहमी राहिलेलं आहे आणि त्याच्या पलीकडे कुठं बारामतीकर जात नाही. अच्छा, म्हणजे आता जे भावनिकतेचं राजकारण आहे ते राजकारण सध्या बारामतीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीत दिसून येणार नाही असं तुम्हाला म्हणायचं? शेवटी राजकारणामध्ये कुठच्याही सीमा नसतात. म्हणजे राजकारण आपण कुठल्या सीमेला कधी काही करेल किंवा कुठल्या सीमेला राजकारण केलं जाईल हे कधीच सांगता येत नाही. कारण बोलणारा उमेदवार आणि प्रचार करणारा उमेदवार यांच्यामध्ये भावनिक केलं जातं, भावनिक होऊ शकतं आणि भावनिक होतात. हे तीन शक्यता असतात जे आपण पत्रकार नेहमी व्यक्त करतो. शेवटी प्रचाराच्या फेऱ्यामध्ये मतदारांना भावनिक केलं जाईल आणि करूही शकतात, सांगता येत नाही. आपल्याबरोबर लोकशाहीचे रिपोर्टर विकास कोकरे पण आहेत. मला सांगा की तुम्ही लोकसभेचं इलेक्शन पूर्ण कव्हर केलेलं आहे. जी लोकसभेला तयारी होती विधानसभेला तशी तुम्हाला आता दोन्ही गटांकडून तयारी दिसते का? तसं पाहिलं तर बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये लोकसभेवेळेस जी निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये दोन्ही पवार गटांकडून मोठ्या प्रमाणात प्रचार करण्यात आला. एकंदरीत पवार साहेबांचं वय पाहता अजित पवारांनी त्यांना सोडू नये अशी भावना देखील काही ग्रामीण भागातील नागरिकांकडून व्यक्त केली जात होती. आणि लोकसभेला जी निवडणूक झाली ही निवडणूक माझ्या मते, तर मी जेवढं कव्हरेज केले, माझ्या मते लोकसभेची निवडणूक बऱ्यापैकी भावनिक मुद्द्यावरती झाली. कारण शरद पवारांचं वय पाहता अजित पवारांनी त्यांना सोडायला नको हवं होतं अशी भूमिका नागरिक मांडत होते. मात्र लोकसभेला जी भूमिका लोकांच्या मनामध्ये होती, जी संभ्रमावस्था लोकांच्या मनामध्ये होती, ही संभ्रमावस्था आता कुठेतरी दूर झाल्याचं चित्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. कारण लोकसभेची निवडणूक आणि विधानसभेची
विधानसभेची निवडणूक लोकांचा माइंडसेट कुठेतरी बदलताना दिसतोय. कारण लोकसभा म्हटलं की खासदार आला आणि केंद्रात ताई आणि राज्यात दादा असं समीकरण लोकांच्या मनामध्ये असल्याचं चित्र आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळालं. आणि एकंदरीत या विधानसभेला अजित पवारांकडून देखील मोठ्या प्रमाणावर प्रचार केला जातोय. मात्र शरद पवार गटाकडून कुठेही प्रचार केला जातोय असं म्हटलं हे कुठं चित्र दिसत नाही. कारण लोकसभा निवडणुकीवेळेस शरद पवार छोट्या छोट्या घटकांबरोबर ज्या बैठका घेत होते, ह्या बैठका आता कुठे घेताना दिसत नाहीत. सुप्रिया सुळे असतील, सुप्रिया सुळे देखील छोट्या छोट्या मेळावे घेत होते, छोट्या छोट्या बैठकी घेत होते. मात्र लोकसभेनंतर ह्या सगळ्या बैठका आपल्याला कुठे पाहायला मिळाल्या नाहीत. एकंदरीत आता विधानसभा तोंडावरती आले. योगेंद्र पवारांचं नाव कुठेतरी निश्चित मानलं जातंय, पण मला असं वाटत नाही की योगेंद्र पवार हे विधानसभा निवडणूक लढतील. कारण बारामतीमध्ये अजित पवारांना शरद पवार चेक देतील पण मेट देणार नाहीत असा माझा विश्वास आहे. कारण गेल्या काही दिवसापासून बारामती समीकरण बघितलं तर अजित पवारांनी आपल्या भाषणातून काही चुका मान्य केल्या आणि यानंतर कुठेतरी पवार कुटुंबांमध्ये समेट झाल्याच्या चर्चा देखील आपल्याला ऐकवायला मिळाल्या. यामुळे बारामतीमध्ये शरद पवारांनी अद्यापही आपला उमेदवार कोण याचं संभ्रमावस्था ठेवली. एकंदरीत हा उमेदवार यदा कदाचित योगेंद्र पवार नसून दुसरा कोणी असू शकतो. मात्र तसं पाहिलं तर बारामती म्हटलं की पवार आणि पवार म्हटलं की बारामती हे समीकरण उभ्या राज्याला नव्हे तर देशाला माहिती आहे. यामुळे जर पवार विरुद्ध पवार अशी लढत झाली तर अजित पवारांच्या विजयाला कुठेतरी त्यांच्या जे काही मताधिक्य 1,65,000 मताधिक्य मागच्या निवडणुकीमध्ये त्यांना मिळालं होतं, या मताधिक्याला कुठेतरी ब्रेक लागेल आणि अजित पवारांचं मताधिक्य घटेल. मात्र अजित पवार हे विजयी होतील हे सगळ्या या विधानसभेच्या निवडणुकीतून दिसून येत आहे. अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यांना विकास यांनी हात घातलेला आहे. परंतु आपल्याकडे अजून काही पत्रकार आहे. तुम्ही जसं की आपण आता विकासने सांगितलं की लोकसभा आणि विधानसभा ह्या दोन्ही निवडणुकांकडे बारामतीकर कसे बघतायत? कसं आहे माहिती आहे, आता पहिल्यापासून जर बघितलं आपण तर लोकसभेसाठी ताई आणि विधानसभेसाठी आपल्या अजितदादा. पण कसं होतंय 1,65,000 लीड होतं दादांचं आपल्या ताईचं. पण आत्ता सध्याला दादा आणि साहेब वेगळे झालेत. आणि लोकसभेत कसं होतं ताईचा पराभव म्हणजे साहेबाचा पराभव. बारामतीकरांना असं वाटतं की साहेबाला कुठेतरी दिल्लीच्या दरबारी झुकून द्यायचं नाही. त्यासाठी बारामतीकरांनी सगळं साहेबाच्या पारड्याकडे त्यांनी साहेबाचं पारड जड झालं. पण आता सध्या विधानसभेला कसं झालंय की विकास आणि बारामती ही समीकरण म्हणजे फक्त अजित पवार. त्यामुळे ही जी लोक काय आहेत त्या म्हणजे जे 50% मतदान वरती ताई खाली दादा आणि जे राहिलेलं जे काय 20-25% ही 20-25% सगळे आता जे काय आहे हे मतदान कुठं वळत आहे ही बघावं लागलं आता सध्याला. अच्छा, परंतु अजून शरद पवार गटांकडून उमेदवार पण डिक्लेअर झालेला नाही, याच्याकडे कसं बघता? आता कसं माहिती आहे, त्यांनी तर सांगितलं होतं की 21 ते 22 तारखेपर्यंत आम्ही उमेदवारी डिक्लेअर करू. पण आता इथं कसं आहे बारामतीत जर पवार जर नाही दिला तर ह्याचे पडसाद राज्यभर वेगळे उमटतात. कारण कसं आहे जे पवारांना जे पाहिजे शरद पवार गटाला त्याचे जर इथं योगेंद्र पवार नाही दिलं तर राज्यात त्यांचे नामुष्की होऊ शकते. त्यामुळे त्यांना इथं योगेंद्र पवार देऊन एखाद्या वेळेस सॉफ्ट कॉर्नर बी देऊ शकतात. अच्छा, म्हणजे त्यांच्या काय अंतर्गत काय घडामोडी जर झाल्या असतील तर ते होऊ शकतंय. पण पवार विरुद्ध पवार देणं गरजेचं आहे त्यांच्यासाठी. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण राजकारणामधले आपण म्हणतो की ज्या काही प्रिडिक्शन असतात ते प्रिडिक्शन जसं पत्रकारांकडून होतंय तसं अगदी टपरीवर होत असतं, गावगप्पांमध्ये होत असतं. आपल्याबरोबर पुण्यनगरीचे इथले आवृत्तीचे बारामतीचे ब्युरो आहेत अमोलजी. तर आम्हाला सांगा सर, गेले काही दिवसांपासून लोकसभेचे इलेक्शन आणि आता विधानसभेचे इलेक्शन किती तफावत दिसते तुम्हाला? ह्या सगळ्या इलेक्शनचं जे लोकसभेला जे वातावरण तापलेलं होतं दोन्ही बाजूने, विधानसभेला अजिबात दिसत नाही. बरोबर आहे मच्छिंद्रजी, आपण म्हणताय त्याशी मी अगदी सहमत आहे. जर लोकसभेच्या निवडणुका बघितल्या आपण तर त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ज्या वेळेला दुफळी तयार झाली त्यावेळेची परिस्थिती अशी होती की एका बाजूला अजितदादांकडं पूर्ण सहकारी संस्था किंवा नगरसेवक छोट्यात ते छोटे सदस्य देखील अजित पवारांच्या बाजूनी मैदानात होते. तर पवार साहेबांना त्यावेळेला एवढ्या मोठ्या दिग्गज नेत्याला पदाधिकारी नेमण्यापासूनची कसरत करावी लागली होती. तरी देखील आता सगळ्यांना माहितीच आहे की लोकसभेचा जो निकाल लागला त्यामध्ये बारामतीने सुद्धा जवळपास 50,000 अजित पवारांच्या विरोधात लीड दिलेलं आहे. त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीला अजित पवारांचं प्रतिस्पर्धी म्हणून योगेंद्र पवारांचं नाव मोठ्या प्रमाणात आलंय, चर्चेत आलेलं आहे. सगळ्या बारामती तालुक्याच्या दौऱ्याच्या वेळेला देखील पवार साहेबांबरोबर योगेंद्र पवारांनी 3 दिवसाचा तालुका दौरा केला लोकसभेच्या निकालाच्या नंतर आभार प्रदर्शनाचे. जे त्यावेळेला एक असं वाटलं होतं की एक प्रकारे ते
युगेंद्र पवारांचे ओळखच ग्रामीण भागात करून देतात की काय. अशा पद्धतीने पण युगेंद्र पवारांनी चांगली कंबर कसली होती. त्यांनी ग्रामपंचायतीच्या घोंगडी बैठका घेतल्या होत्या, प्रत्येक गावातल्या समस्या जाणून घेतल्या होत्या. पण मच्छिंद्रजी एकंदर आता ह्या 15 दिवसात जसं विकासनी सांगितलं, जर पाहिलं तर थोडंसं शरद पवार गटाकडून थोडंसं स्पीड कमी झाल्याचं जाणवते. किंवा जसं विकासनी म्हणल्याप्रमाणे ग्रामीण भागात त्यांचे दौरे पवार साहेबांचे किंवा सुप्रियाताईंचे कमी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आणि युगेंद्र पवार संभाव्य उमेदवार शरद पवार साहेब गटाचे असताना देखील परवा दिवशी जे पुण्यामध्ये झालं मुलाखती झाल्या आमदारकीच्या, त्यावेळेला देखील युगेंद्र पवार अनुपस्थित होते. किंवा त्यानंतर श्रीनिवास बापू त्यांचे वडील त्यांनी पवार साहेबांची जाऊन भेट घेतली. आणि आज देखील मग त्यांचं नाव का जाहीर केलं जात नाहीये. किंवा आता याला दुसरी ह्याची शेड म्हणलं तर असं पण म्हणलं जाते की अजित दादा बारामतीत नाही उभा राहणार. त्यांच्या भाषणातनं त्यांनी सुद्धा सांगितले बरेच वेळेला की मी जो उमेदवार देईल त्याला तुम्ही मतदान करा. तर असं पण होते की शिरूरची चाचपणी चालली, ह्या पण चर्चांना तेवढाच सही झालाय. किंवा अशी पण चर्चा होती की त्यांचं इंटरनल काय बैठका झाल्यात का, अजित पवारांना काय विधानसभेला सॉफ्ट कॉर्नर द्यायचं आहे का, असे बरेच प्रश्न आहेत. शहरात अशी पण चर्चा आहे की बाबा पवार साहेब आज एवढे दिग्गज नेते, देशाचे अनुभवी नेते म्हणलं जातं, मग असं काय आहे का की बाबा ह्या विधानसभेला म्हणजे अजितदादांनाच पवार कुटुंबाचाच एक भाग म्हणून निवडून द्यायचं. कारण नागरिकांची चर्चा आहे ती मी सांगतो की आजची परिस्थिती, रोहित पवार देखील आज 5 वर्षाचा त्यांचा मोठा अनुभव आहे, पण युगेंद्र पवार, रोहित दादा हे अजून तेवढे मुरब्बी राजकारणी किंवा तेवढे मैदानावर नाही राहिलेले की जी पुढं राज्याचं राजकारण करू शकतात. मग आता त्या हिशोबाने अजित पवारांनाच बाबा म्हणजे एकंदरीतच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पवार कुटुंबाचा दबदबा पण राहणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी चेहरा नवा कोणीतरी आणण्यात काही अर्थ नाही, असं पण कौटुंबिक त्याची तडजोड असू शकते. स्वप्नीलजी इथल्या स्थानिक साप्ताहिकाचे संपादक आहेत. मला सांगा की आता इथं ह्या सगळ्या घडामोडी चाललेल्या आहेत, आपण बघतोय की सगळ्यांचे प्रचार दौरे सुरू झालेत, अनेक ठिकाणी उमेदवाऱ्या घोषणा, अनेक ठिकाणी प्रचार दौरे चालू आहेत दुसऱ्या तालुक्यांमध्ये. मात्र बारामतीमध्ये आता एकाच बाजूकडून प्रचार होताना दिसतोय अजित पवार गटांकडूनच, आणि तेच तयारीला लागलेला दिसतोय गट. शरद पवार गट शांत झालेला दिसतोय का तुम्हाला? म्हणजे आपण लोकसभेमध्ये जे बघितलं होतं, जे वादळी झाली होती निवडणूक, तसं का दिसत नाहीये? एकंदरीत आपण जर पाहिलं तर लोकसभेला जो उत्साह होता पवार कुटुंबामध्ये फूट पडली, त्या फुटीचं वातावरण एवढं पसरलं होतं महाराष्ट्रामध्ये की लोकांना एक वेगळं वाटत होतं. म्हणजे नाही का, पवार कुटुंबामध्ये फूट पडली आणि तो जो भावनिकतेचा मुद्दा बांधला होता, तो भावनिकतेच्या मुद्द्यानुसार बारामतीचे जे मतदार असतील किंवा बारामतीचे नागरिक असतील ते पूर्ण भावनिकतेच्याच मुद्द्यावरती लोकसभेला सुप्रियाताईंना मतदान झालं. पण एकंदरीत जर लोकसभेची परिस्थिती आणि आता विधानसभेची जर परिस्थिती पाहिली तर पूर्ण लोकसभेचं जे वातावरण होतं ते आता विधानसभेला शरद पवार गटाकडून दिसत नाहीये. आणि पवार कुटुंबामध्ये पण पाहिलं गेली अनेक दिवसापासून अजितदादा असतील, रोहितदादा असतील किंवा पवार साहेब असतील किंवा सुप्रियाताई असतील, एकमेकांच्या विरोधात टीका टिप्पणी करताना पाहायला मिळत नाहीत. असं देखील वातावरण बारामतीत दिसतं एकंदरीत. आता तुम्ही इकडं ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना आता कितपत वाटतंय तुम्हाला की ही निवडणूक पवार विरुद्ध पवार होईल का नाही होणार? गेल्या अनेक दिवसांपासून पाहिलं तर ही निवडणूक पवार विरुद्ध पवार होईल असंच वाटत होतं. मात्र काही दिवसाची पार्श्वभूमी जर आपण बघितली तर या पार्श्वभूमीमध्ये कुठेतरी कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा नाराजीचा सूर दिसतोय. कारण जी चर्चा लोकांमध्ये ऐकायला मिळते ह्या चर्चेनुसार आपण रिपोर्ट करत असतो आणि त्याच माध्यमातून माहितीही लोकांपर्यंत पोहोचत असतो. मात्र काही गेल्या दिवसांपासून पवार कुटुंबांमध्ये जी काही राजकीय घडामोडी चालल्यात या घडामोडीनुसार बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार लढत होईल असं मला वाटत नाही. कारण जर अजित पवारांना पडलं तर ही शरद पवारांची देखील नामुष्की असेल अशी लोकांमध्ये चर्चा आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून पाहिलं तर आपण अजित पवार आणि शरद पवार हे, शरद पवार तर अजित पवारांवर जास्त बोललेच नाहीत, मात्र अजित पवारांनी देखील शरद पवारांवर बोलणं टाळलंय. एकंदरीत सुप्रिया सुळेंच्या ज्या काही प्रतिक्रिया असायच्या ह्या प्रतिक्रिया कुठे दिसत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची आणि उल्लेखनीय बाब म्हणजे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार. विधानसभा निवडणुकीमध्ये रोहित पवार जेवढे सक्रिय लोकसभा निवडणुकीमध्ये रोहित पवार जेवढे सक्रिय बारामती
लोकसभा मतदारसंघामध्ये दिसत होते. मात्र आपण पहा, गेल्या महिन्यापासून रोहित पवार कुठंही बारामती मतदारसंघामध्ये सक्रिय असल्याचं चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही. कारण पवार कुटुंबामध्ये झालेल्या बैठकीनुसार रोहित पवारांनी कर्जत जामखेड पाहायचं आणि अजित पवारांनी बारामती बघायची अशी चर्चा लोकांमध्ये आहे. एकंदरीत पण योगेंद्र पवारांचे जे बॅनर सुरुवातीला होते, या बॅनरवरती अजित पवार असतील, शरद पवार असतील, सुप्रिया सुळे, शरद पवार आणि रोहित पवारांचे फोटो असायचे. मात्र गेल्या महिन्यापासून जे योगेंद्र पवारांचे बॅनर लागतात, या बॅनरवरती शरद पवार आणि सुप्रिया सुळेंचे फोटो दिसत आहेत. कुठेही रोहित पवारांचे फोटो त्या ठिकाणी पाहायला मिळत नाहीत. एकंदरीत रोहित पवार कुठे बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये आले नाहीत किंवा रोहित पवारांचे वडील देखील बारामती मतदारसंघामध्ये फिरताना दिसत नाहीत. म्हणजे एकंदरीत बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवारला अशी लढत होईल असं मला तरी वाटत नाही. आता विकासने सांगितलं त्याप्रमाणे पवारांचं मॅच फिक्सिंग झालंय का? असू शकतं, पण काल जर आपण पारणी सभा बघितली तर त्या दादाने एक शब्द वापरला की मी पवार साहेबांचा आदर करतो आणि आम्ही सर्व एकच आहे. अच्छा, आता ह्या शब्दावरनं बी आता काय समजावं, म्हणजे मॅच फिक्सिंग आहे म्हणायचं का? होऊ शकते, पण कसं आहे माहिती आहे का, जर पवार विरुद्ध पवार नाही दिला तर ह्याचा फटका पवार साहेब गाठाला बसल. अच्छा अच्छा, नाही दिला तर लोकांमध्ये matching हा, आहे. आणि जर दिला तर लोकांना काहीतरी वाटेल कुठंतरी बाबा आहे. म्हणजे जर समजा मॅच फिक्सिंग जर असेल हा, हा. तर इकडून आणि इकडून सीट तेवढे पाहिजे सत्ता स्थापन करण्यासाठी. आणि गणित एकंदर असं चाललंय की पुढचा मुख्यमंत्री हा बारामतीचाच व्हावा, अच्छा, असं गणित असू शकते त्यांचं. तुम्हाला काय वाटतं पवारांचं मॅच फिक्सिंग असेल? सांगता येत नाही. कारण लोकसभेचं चित्र आणि विधानसभेचं चित्र ह्यात तफावत मोठ्या प्रमाणात आहे. लोकसभेला एका बाजूला पूर्ण पवार फॅमिली होती प्रचारासाठी, तर विधानसभेला आत्ता फक्त चर्चा अजित पवारांचीच आहे. हा. प्रचार अजित पवारांचा सुरू झाला आहे. हा. तिथंच दुसरीकडं योगेंद्र पवार किंवा दुसऱ्या गटाच्या पवारांचा प्रचार अद्याप सुरू झालेला नाही. हा. जरी गाठीभेटी सुरू केल्या असल्या तरी उमेदवार अद्याप फिक्स नाही. ह्यात थोडीशी फिक्सिंग झालेली दिसते. कारण जर का मगाशी विकासने सांगितल्याप्रमाणे ज्येष्ठ नेते शरद पवार हे अजित पवारांना चेक देतील, मात्र मेट करणार नाही. कारण जर का अजित पवार पडले तर शेवटी शरद पवारांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न असणार आहे. कारण तिथंही शेवटी पवार हाच शब्द जोडला जाणार आहे. त्यामुळं पवार विरुद्ध पवार सामना होईलच ह्याची शक्यता आत्ता तरी धुसर झालेली दिसते. तुम्ही सर काय सांगाल, पवारांचं मॅच फिक्सिंग झालंय का? मी आता तुम्हाला म्हणलं मच्छिंद्रजी, त्या पद्धतीने मॅच फिक्सिंग म्हणता नाही येणार, पण पवार कुटुंबाचं तडजोड. तडजोड म्हणा, किंवा जर पवार कुटुंबाचं सक्सेस बघितलं, पवार साहेबांच्या ह्याच्या प्रश्न 60 वर्षापर्यंत त्यांचा पवार कुटुंबाचं त्यांनी एकत्र राहणं हीच त्यांच्या राजकीय सक्सेसचं गमक असावं असं मला वाटतं. की आजपर्यंत बऱ्याच चर्चा होताना आपण बरोबर. ऐकतो, पण आजपर्यंत त्यांचं सक्सेसचं गमक असती आहे की पवारांची एकी. मग आता ह्या धर्तीवर अजून काय ह्या फॉर्म भरण्यापर्यंत अजून किती घडामोडी होतील, खरंच योगेंद्र पवार उभा राहतील का, किंवा जसं आता विकासने म्हणलं तसं नवीनच कोण चेहरा येईल का, या बऱ्याच गोष्टी होण्याची दाट शक्यता आहे. तर मित्रांनो, हे बारामतीतल्या वेगवेगळ्या वृत्तवाहिन्या आणि न्यूजपेपरचे पत्रकार आणि संपादक होते. बारामतीमधली ही जी निवडणूक आहे ती ह्यावेळेस विधानसभेची निवडणूक परत वेगळ्या अर्थानं चर्चेत येऊ लागली. कारण आता सध्या शरद पवार गटाचा उमेदवार सध्या फिक्स नाही, आणि जरी फिक्स झाला तरी सुद्धा तो अजित पवारांसाठी वातावरण पोषक असल्याचंही बोललं जाते. कारण शरद पवारांकडून किंवा त्यांच्या गटाकडून कुठलीही तयारी दिसत नाहीये. एकीकडे बारामतीमध्ये ही पण चर्चा आहे की पवार कुटुंबाचं हे इंटरनल पॅचअप झालेलं आहे. आता जसं अमोल यादव यांनी सांगितलं की पवार कुटुंबाच्या राजकारणाची जी ताकद आहे, जी आत्मा आहे, तो जो आहे तो पवार कुटुंबाची एकी आहे. त्याच्यामुळे याच्यावरती फारसे बारामतीकर त्या एकीला भेदलं पाहिजे असं याच्यावरती कोणीही त्यांचं मत व्यक्त करणार नाहीत. त्यामुळं येणाऱ्या निवडणुकीमध्ये उमेदवार कोण आहे याच्यावरून बरीचशी गणितं ठरणार आहेत. मात्र इकडं सध्या अजित पवार आणि त्यांची टीम कामाला लागलेली आहे. पण आता शरद पवार त्यांचं कार्ड कधी टाकणार, त्यांचा पत्ता कधी खेळणार याची उत्सुकता मात्र बारामतीकरांना सध्या आहे. एकंदरीतच बारामती विधानसभेच्या या रिपोर्टवरती तुम्हाला देखील काय सांगायचं हे जरूर कमेंटच्या माध्यमातून कळवा, आणि आपलं YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.